जालन्यातल्या महायुतीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर चांगला गृहकलह बघायला मिळतोय। निवडणुकीत युती करण्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगलाच वाद पेटलाय। जालन्याचे पीआर कार्डच्या शुभारंभ फलकावर खोतकरांचं नाव नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या खोतकरांनी कैलास गोरंट्याल यांनी इशारा देत आम्ही आणलेल्या कामाचे श्रेय घेण्यास सरळ पायावर जाणार नाही असं म्हटलं होतं। त्याला गोरंट्याल यांनी प्रत्युत्तर दिलं आणि नागरिकांनी गुंडाला निवडून दिलंय। आम्ही सभ्य कुटुंबातून आलेले आहोत, ते तिथून आले म्हणून तसं बोलतात असं गोरंट्याल यांनी म्हटलं। भारतीय जनता पक्षाचे आमच्या सहकार्यांना आम्ही एक पाऊल पुढे टाकून युतीचा प्रस्ताव दिला, परंतु ते म्हणतात ना दुसऱ्याचं शेपूट वापरत असतं, ते किती सरळ करा नीट होतच नाही। मी 4 पावलं पुढे टाकले, युतीचा प्रस्ताव दिला, पण अशा पद्धतीनं ते जर करत असतील मग त्यांचेही मतदारसंघ आहेत, त्यांच्याही मतदारसंघामध्ये आम्हाला घुसावं लागेल, आम्हाला उद्घाटनाचे कार्यक्रम करावे लागतील आणि बघू कोण आडवं येतं। मी आता या माध्यमातून सांगू इच्छितो सर्व बहादर शिवसैनिकांना की अशा पद्धतीनं जर कोणी विकास कामाच्या आड आम्ही आणलेल्या कामाच्या आड येत असतील येतील ते तिथं कार्यक्रमाला, पण मग पायावर ते सरळ जाऊ शकणार नाही। ज्या सराउंडिंग मध्ये इंग्लिशमध्ये सराउंडिंग म्हणतात तशीच भाषा करणार ना ते। आणि दुसरे ते टांग तोडण्याची काही भाषा पण मी ऐकलं। आता तुम्ही लोकप्रतिनिधी जर गुंड्याला निवडून दिले तर टांग आणि हात तोडण्याचीच भाषा करणार, काही डेव्हलपमेंटची थोडी करणार। जसं आम्ही आतापर्यंत कधी भाषणात टांग तोडणे हात तोडणे भाषण करत नाही, कारण आम्ही सभ्य कुटुंबातून आलेले। आता हे जिथून आले त्यांनाही माहिती आहे काय बोलतात आणि काय नाही बोलतात। आमदार रवी राणांनी यशोमती ठाकूर यांना किराणा पाठवला, त्यामुळे त्या चांगल्याच संतप्त झाल्या होत्या। दिवाळीत हा किराणा पाठवला होता, यावर रवी राणांनी प्रतिक्रिया दिली। यशोमती ताई माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत, अनेक वर्षांपासून दरवर्षी दिवाळीला यशोमती ताईंकडे मी किराणा किट पाठवतो असं म्हणत राणांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर अनेक आमदारांनाही दिवाळीचं किराणा किट आम्ही दिलं आहे, पण अशी कोणीच अहंकाराची भाषा वापरली नाही असं म्हणत राणांनी टोला लगावला। अरे भैया आणि भाभी, अवकातीत राहायचं, तुम्ही तुमच्या अवकातीत राहा एवढं तुम्हाला बोलते। आणि परत पुन्हा कधी ही अशी भानगड जर केली तुम्ही तर तुम्हाला असं उत्तर देईन ना की मग याद राखा, जरा नीटनेटके वागा।